IPL 2025चा नवीन सीझन 22 तारखेपासून सुरू होतोय. आपण एक एक करून सगळ्या टीमचं अनालिसिस आज सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी CSK मोस्ट सक्सेसफुल IPL फ्रँचायझी considering number of seasons they have played. I know 2 years they have been, but they are one of my favorite team. So let's start with them. Okay. आज आपण डिस्कस करूया CSKच्या टीम बद्दल, काय त्यांच्या स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत. वी विल डिस्कस अँड वी विल ट्राय टू फाइंड आउट हाऊ दे कॅन इम्प्रूव्ह अँड विल दे क्वालिफाय फॉर द प्ले ऑफ्स. ओके. तर आजचे टीम आहे CSK चेन्नई सुपर किंग विसल पोडू. लेट्स स्टार्ट विथ द टीम. कॅप्टन आपल्या पिंपरी चिंचवडचा ऋतुराज गायकवाड. गायकवाड एकदम T20ला साजेसा खेळ फक्त IPL मध्येच करतो. आय थिंक त्याला धोनीच्या अंडर परफॉर्मन्स खूपच चांगला इम्प्रूव्ह करता येतो. त्याच्याबरोबर धोनी असल्यामुळे त्याला कॅप्टनशिपसाठी भरपूर हेल्प होईल. आय होप ही विल नॉट गो वाया जडेजाज वे. ओके. आणि हा वन ऑफ द स्ट्रॉंग यंगेस्ट प्लेयर विच चेन्नई हॅज प्रोड्यूस्ड इन लास्ट 4 to 5 years after Jadeja and Ashwin. So hopefully he will perform well. He needs to come back in Indian T20 side. तो झिम्बाब्वेला खूप चांगला परफॉर्मन्स करत होता नंबर 4 नंबर 5 साठी. नंबर 4 मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. बट आय थिंक ही इज टॉप ऑर्डर प्लेयर, 1, 2, 3 चा प्लेयर वाटतो. त्याच्याकडे कॅप्टन्सी स्किल आहे. तो महाराष्ट्रासाठी पण T20चे आणि रणजी ट्रॉफीमध्ये कॅप्टन्सी करतो. पण ही इज अ मोर सुटेबल फॉर वन डे फॉर्म. बट कन्सिडरिंग हिज यंग एज, I would hope he will score more runs. He has won IPL trophies for CSK. So I would suggest he will be a good exposure. He will get a good exposure till the time Dhoni retires, and he is one of the key members for the team. ओके. ऋतुराज गायकवाडचा IPLचा परफॉर्मन्स बघितला तर त्याने IPL मध्ये 66 मॅचेस खेळलाय, 65 इनिंग्स, 2380 रन, 1,108चा हायएस्ट आहे. तर त्याच्याकडे 100 मारायची पण कुशलता आहे. 2 सेंचुरीज मारल्यात त्याने आणि 18 50s आहेत. त्याचा स्ट्राईक रेट आहे 136.87. तर खूपच चांगला प्लेअर आहे. पण त्याला इंडियन टीम मध्ये येण्यासाठी 150 प्लसचा स्ट्राईक रेटने रन करणं गरजेचं आहे. इफ ही गेट्स 600-700 रन्स, चेन्नई विल हॅव अ गुड सीझन दिस इयर. आणि तो कॅप्टन पण आहे. तर इफ ही परफॉर्म्स ॲज अ कॅप्टन, टीम विल फॉलो हिम. ओके. तर मला असं वाटतं की ही इज अ गुड बॅट्समन. विल गो टू द नेक्स्ट प्लेयर. बॅटिंग वी विल स्टार्ट विथ बॅटर्स, देन ऑलराऊंडर, देन विकेट किपर अँड बॉलर्स. ओके. आंद्रे सिद्धार्थ हा एक नवीन प्लेयर आहे. बॅटिंगमध्ये त्याने पहिल्यांदाच खेळणार आहे IPL. लेट सी हाऊ ही परफॉर्म्स. यंगस्टर्स नॉर्मली CSK डझंट एन्जॉय गिविंग कॅप टू अ यंगस्टर. बट लेट सी. शेख रशीद जो बरेच वर्ष आहे चेन्नईकडे, आय थिंक कपल ऑफ सीझन्स ॲटलिस्ट, अंडर 19 जिंकल्यापासून आहे तो. बट ही हॅजंट गेट एनी गुड सपोर्ट फ्रॉम चेन्नई टीम. ही हॅज नॉट प्लेड येट. तर शेख रशीद आणि आंद्रे सिद्धार्थ, होपफुली दे विल परफॉर्म वन्स दे गेट अ चान्स. राहुल त्रिपाठी इज अनदर बॅट्समन. ही इज ऑल्सो फ्रॉम महाराष्ट्र टीम. आणि ऋतुराज गायकवाड आपल्या पिंपरी चिंचवडचा पोरगा. Hopefully he will use Rahul Tripathi. He is one of the Tulla, which I call. I hope he will perform well. Rahul Tripathi has a good season. I think one KKR season was very good when KKR reached final in, I think, Abu Dhabi. Abu Dhabi त्यांचा होम होता. He has played 95 IPL matches, 93 innings. 2000च्या वरती 2236 रन केलेत त्याने. आणि त्याचा हायेस्ट स्कोर 93 आहे, विच इज सरप्राइजिंग. आय डोंट रिमेंबर दॅट, बट he normally plays quick fire 40, 50, 30, 40 रन्स करतो तो. आणि त्याच्यात त्याचा तसाच परफॉर्मन्स असला तर बरं आहे. 140चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. आणि त्याने 84 सिक्सेस मारल्यात. तर ही हिट्स सिक्सेस, बट मोस्टली ही विल प्ले गुड इन पॉवर प्ले. ओके. आय रिमेंबर एक अश्विनने लास्ट ओव्हर टाकली होती त्याला, अँड इट वॉज अ ग्रेट गेम. अश्विन वोन ऑब्विसली. ही इज ही इज अ टीममेट ऑफ CSK. सेम CSK मध्ये टीममेट आहे त्याचा.
Hopefully he doesn't have to face Ashwin now. Okay, good. आणि नाऊ आफ्टर बॅटर्स वी विल कम टू ऑलराऊंडर्स. ऑलराऊंडर्स त्यांच्याकडे चांगले ऑलराऊंडर आहेत. स्पिन ऑलराऊंडर पण आहेत. अ, आणि मीडियम पेस ऑलराऊंडर्स पण चांगले आहेत त्यांच्याकडे. पहिला शिवम दुबे, मुंबईचा प्लेयर. He has a great back lift. I think he will perform well as Chennai has very good track for spinners and Shivam Dube plays spinner very well. He hits long sixes. He has some short ball ला थोडासा प्रॉब्लेम आहे त्याला, but he has improved. Not like Shreyas Iyer, but he has a good height, so he can pull. इंडियन इंडियन पिचेस मध्ये जास्त शॉर्ट बॉल बाउन्स पण होत नाही. तर जेव्हा फ्लोअर वन वगैरे टाकला तर ही कॅन क्लिअर द बाउंड्री इझिली. ओके. ही हॅज अ कन्कशन सबस्टिट्यूट ऑल्सो. आय रिमेंबर दॅट मॅच. ज्या मॅच मध्ये त्याचा सबस्टिट्यूट हर्षित राणा आला होता. ऑलराऊंडर रिप्लेसमेंट. इंग्लंड हॅड अ बॅड match because of him. Okay. Rachin Ravindra is one of the best player. I think he is one of the best striker of the cricket ball. ऑफ साईडला मस्त पंचेस मारतो. मला सचिनची आठवण होते. सॉरी टू से दॅट बट बॅकफूट पंच खूप चांगला मारतो. ऑफ साईडला तो थोडासा अवे फ्रॉम द स्टंप खेळतो आणि बॅकफूट पंच खूप चांगला मारतो. पुल वगैरे पण मारतो तो आणि ही इज अ गुड फिल्डर. स्पिन पण टाकतो आणि ही हॅज अ गुड वन ओपनिंगला चांगला करतो तो. नॉर्मली स्ट्राईक रेट पण चांगला असतो त्याचा. आयपीएलचा स्ट्राईक रेट बघूया आपण. आयपीएल मध्ये त्याने 10 मॅचेस खेळलाय. यंग इन आयपीएल करिअर 160चा स्ट्राईक रेट आहे. सो ही इज अ गुड प्लेअर. आय वुड सजेस्ट ही अँड ऋतुराज शुड ओपन. दोन्ही तर कीपर आहे त्यामुळे दुसरा डेव्हन कॉन्वेला तर काही खेळवायची गरज नाहीये. बट ही हॅज अ गुड रिप्लेसमेंट. सो डेव्हन कॉन्वे और रचिन रवींद्र will be a good players. Then comes Deepak Huda. Deepak Huda has a good match. I think he was playing for Rajasthan or I don't remember. मस्त मारत होता. आय थिंक LSG साठीच. LSG साठी का खेळत होता तो. मुंबईच्या ग्राउंडवर खूप चांगल्या सिक्सेस मारल्या होत्या. तो इंडियन टीम मध्ये पण आला होता. But Deepak Huda is okay player. I would suggest if let's see if he gets a chance early on in the tournament. Unless they have some good players, so I don't think he will play. Vijay Shankar, Mr. 360, Mr. 3 not 360, Mr. 3D player आणि 3D प्लेयर हा अंडर 2019चा वर्ल्ड कप खेळलाय. आय होप ही विल परफॉर्म वेल फॉर हिज होम टीम. चेन्नई इज हिज होम. सो I would say विजय शंकर विल प्ले अ बिग रोल. मेनली ही डब्ल्यू ऑलराऊंडर आहे. त्याने घेतली सगळ्यात बेस्ट विकेट म्हणजे ती आय थिंक पाकिस्तानचा लेफ्ट हँडेड बॅट्समन इमामुल हक त्याची विकेट काढली होती 2019च्या वर्ल्ड कपला. दॅट वॉज वन वन विकेट आय रिमेंबर. रामकृष्ण घोष. रामकृष्ण घोष आय थिंक he has not played IPL yet. So let's see how he performs. Ravindra Jadeja is one of the all-rounder. Ravindra Jadeja had a great time in IPL earlier. He has finished the last trophy which CSK has won. So he was the ex-captain, but I would suggest he is a good all-rounder. मे बी चेन्नईमध्ये चांगले रन करू शकतो आणि एक एखादी सिक्स वगैरे मारू शकतो. बट धोनी शुड बॅट अहेड ऑफ रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजा गुड बॉलर. मेन 1.5 मिनिटात तो ओव्हर संपवू शकतो. तर ओव्हर रेटचा कधी प्रॉब्लेम असेल तर रवींद्र जडेजाच्या ओव्हर फटाफट संपवू शकतो. सॅम करन इज अ गुड प्लेयर. सॅम करन शुड प्ले all the matches, 14 matches. He has performed well for CSK earlier. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सॅम करनला तर खेळलं पाहिजे. लेफ्ट आर्म पेसर पण आहे तर म्हणजे चांगली चान्स आहे त्याला. देन कम्स रवी अश्विन, retired from all forms of cricket, only playing IPL now. And he's a गुड ऑफ स्पिनर. कॅरम बॉल पण चांगला आहे त्याचा आणि टॉप फोर मध्ये बॅटिंग पण करू शकतो. राजस्थानसाठी त्याने केली आहे बऱ्याच वेळा. अँड ही हॅज अ गुड शार्प माइंड. सो आय वुड सजेस्ट ही कॅन हेल्प. ऑब्विसली धोनी असल्यावर ऋतुराजला त्याची हेल्प लागणार नाही. बट बॉलिंग करताना ही कॅन गाईड अँड धोनी अँड ही हॅज अ गुड रॅपो ऑल्सो. सो या गुड ओल्ड अश्विन
should finish his career in CSK. I would expect him to play well. Anshul Kamboj, ex-MI player. He has performed well recently in domestic tournament. अंशुल कंबोज चांगला बॉलर आहे. आय डोंट सी हिम ॲज अ ऑलराऊंडर फॉर बॅटिंग टुल्लाच आहे. म्हणजे तो ही इज अ टेलेंडर बॅट्समन. आय डोंट थिंक ही विल परफॉर्म दॅट वेल ॲज अ बॅट्समन, बट ओपनिंग बॉलिंग स्विंगिंग कंडिशनमध्ये चांगला टाकतो तो. देन कम्स द विकेट कीपर्स. विकेट कीपर्समध्ये डेव्हन कॉन्वे, ॲज आय स्पोकन अर्लियर. डेव्हन कॉन्वे इज अ गुड प्लेयर, युटिलिटी प्लेयर आहे, चांगली कीपिंग करतो. धोनी इंजोर्ड असेल तर बॅकअप विकेट कीपर म्हणून खेळू शकतो. 4 फॉरेनर मध्ये आय डोंट थिंक सो ही विल बी कन्सिडर्ड. रचिन रवींद्र शुड बी द फर्स्ट वन, देन सॅम करन, आणि मग बाकीचे बॉलर्स त्यांच्याकडे आहेत तेच. दॅट वुड बी अ बेटर ऑप्शन. देन कम द वन अँड ओनली MS Dhoni. MS Dhoni 2011 World Cup, that's 6. Everybody remembers that, and that is on my birthday. So I have a great great birthday gift from MS Dhoni on that day. So I still remember that. MS Dhoni is one of my favorite cricketer. I hope 90% of cricket fans love MS Dhoni. I was there for his last uh, test match. I was there. I was surprised when by the time he retired. It was quite a surprising step, but yeah, he has a good career in IPL. I hope he will play another year till CSK wins his sixth trophy. If he wins this year, he will surely retire. But I hope he will play another one. Okay. वंश बेदी हा एक नवीन विकेट कीपर बॅट्समन त्यांनी घेतलेला आहे. ही हॅजंट प्लेड इन IPL, सो लेट सी. जेमी ओव्हरटन इंग्लंडचा प्लेअर आहे, ऑलराऊंडर आहे. ते ऑलराऊंडर म्हणून ठेवतात, इथे त्यांनी बॉलर म्हणून लिहिलंय. पण आय वुड सजेस्ट जेमी ओव्हरटन इज अ गुड बॅट्समन दॅन अंशुल कंबोज. He has a good height, and he almost scored good runs against, I think that was one day match which against अफगाणिस्तान. काय मस्त मॅच झाली होती ती चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. ही ऑलमोस्ट वोन इट, बट रॉंग टाइमला विकेट गेली त्याची आणि अफगाणिस्तान बोन. कमलेश नागरगोटी KKRचा मुलगा आहे. KKRने खूप त्याला खूप दिवस ठेवलं होतं, बेंचवरच होता. आय होप ही विल गेट अ गेम इन CSK, बट इट डिपेंड्स त्यांच्याकडे बॅट्समन. जेमी ओव्हरटन शुड प्ले. जेमी ओव्हरटन अँड आणखीन कोण खेळणार, सॅम करन. दीज आर द गुड बॉलिंग ऑलराऊंडर्स, वुड सूट इन CSK. श्रेयस गोपाल, गुड लेग स्पिन ऑप्शन, बट आय डोंट थिंक ही विल गेट टू मेनी गेम्स बिकॉज अश्विन आणि जडेजा तर खेळलेच पाहिजेत. मथिशा पतिराणा. मथिशा पतिराणा इज व्हेरी गुड बॉलर अंडर धोनीज कॅप्टन्सी. ऋतुराजच्या अंडर थोडा तरी सुद्धा चांगलीच केली आहे, बेटर दॅन श्रीलंकेसाठी जसा खेळतो तसा. आणि ही इज अ गुड डेथ बॉलर. तर त्यांच्यासाठी आय थिंक सॅम करन अँड जेमी ओव्हरटन शुड स्टार्ट, अँड पतिराणा शुड बी द थर्ड. हो, दे हॅव मल्टिपल पेस बॉलर्स. आय वुड सजेस्ट, त्यांच्याकडे भरपूर चांगले बॉलर पण आहेत. मथिशा पतिराणा नंतर मुकेश चौधरी, लेफ्ट आर्म फास्ट. ही हॅज अ गुड इन स्विंगिंग डिलिव्हरी फॉर राईट हँडर्स. मुकेश चौधरी आहे. नॅथन एलिस आहे. गुरु नॅथन एलिस इज अ गुड back of hand slow delivery. He bowls well in T20. He performed well in Champions Trophy, but I don't think he has a game for that long duration. He performed well for four overs. 4 ओव्हर्सचाच बॉलर वाटतो मला. फ्लोअर वन भरपूर व्हेरिएशन्स आहेत त्याला. त्यामुळे डेथ बॉलिंगसाठी आय थिंक पतिराणा आणि नॅथन एलिस विल बी अ गुड ऑप्शन. बट आय थिंक टू मेनी फॉरेन बॉलर्स विल बी अ प्रॉब्लेम फॉर CSK. दे हॅव टू वर्क थ्रू. अजून मी एक बॉलर त्यांचा सांगितलाच नाहीये, नूर अहमद. ही इज ऑल्सो गुड चायनामन बॉलर. I will find a problem with bowlers for them. इंटरनॅशनल बॉलरच जास्त खेळवायला लागतील. डोमेस्टिक बॉलर्स मध्ये खलील अहमद आहे. खलील अहमद, आय डोंट सी हिम. आय थिंक मुकेश चौधरी इज बेटर देन खलील अहमद. नेवर नो. दो खलील अहमद has pace, Mukesh Chaudhary has good movement of the wicket and in air.
स्विंग्स द बॉल. चेन्नईमध्ये इट्स अ कोस्टल एरिया, तर स्विंग होतो जसं मुंबईमध्ये होतो तसा. चेन्नईमध्ये जर का बाउन्सिंग, आता तिथे बरेचसे ट्रॅक्स आहेत. जर का रेड सॉइल ट्रॅक असेल तर मुकेश चौधरी विल बी अ गुड ऑप्शन रादर दॅन खलील अहमद. खलील अहमद वाईड वाईड भरपूर टाकतो. वाईड टाकल्यामुळे त्याला रूम मिळाली की बॅट्समन खूप रन बनवतात. बट आय थिंक 4 फॉरेनर्स त्यांचे: रचिन रवींद्र फॉर शुअर, देन सॅम करन इज अ गुड ऑलराउंडर, देन आय थिंक पथिराणा. हे 3 तर झालेत. मग नेथन एलिस किंवा नूर अहमद मधला एक कोणतरी खेळवतील ते. कारण पेस बॉलिंगमध्ये त्यांना डेथमध्ये थोडा प्रॉब्लेम होईल. खलील अहमद इज नॉट अ ग्रेट बॉलर फॉर डेथ ओव्हर्स. आय वुड सजेस्ट गो फॉर नेथन एलिस, अँड जेमी ओवर्टन सिट्स आउट. देन देअर इज नो चान्स. अँड इंडियन बॉलरमध्ये मुकेश चौधरी किंवा खलील अहमद मधला एक, हे असे 4-5 बॉलर घेऊन मग रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनकडून बॉलिंग टाकू शकतात. आय थिंक त्यांच्याकडे तरी सुद्धा स्ट्रॉंग CSK टीम वाटत नाही. दे हॅव गुड प्लेयर्स, बट आय डोंट नो हाऊ दे विल जेल. दिस इज अ न्यू सीझन, करेक्ट? तर थोडंसं जेल व्हायला वेळ लागेल. CSKची टीम थोडीशी स्लो स्टार्टर असते, बट दे परफॉर्म वेल ड्युरिंग नॉकआउट्स. नॉकआउटमध्ये पोहोचले तर CSKला हरवणं खूपच डिफिकल्ट आहे. आय वुड स्टिल से दे आर मिडल टेबल टीम आहे. इफ दे परफॉर्म वेल, शिवम दुबे स्पिनरला कसा हिट करतो, रचिन रवींद्र स्टार्ट कसा करतो, आणि ऋतुराजचा फॉर्म. ऋतुराज इज अ की प्लेअर, आय नो धोनी इज देअर, बट मोस्ट ऑफ द टाइम ऋतुराज अँड रचिन रवींद्रच्या फॉर्मवर आणि शिवम दुबेच्या फॉर्मवर त्यांचे रन होतील. नाऊ टीम्स आर स्कोरिंग मोर दॅन 250 रन. सो चेन्नई इज नॉट known for 250 runs, 250 or above. They don't have bowlers who can restrict other than Pathirana and Ellis. जडेजा आणि ह्यांना पण एकदा रन पडायला लागले की खूप रन पडतात. त्यामुळे इफ इट इज नॉट अ टर्निंग ट्रॅक, आय थिंक चेन्नई विल गो फॉर अ टर्निंग ट्रॅक बिकॉज दे हॅव गुड स्पिन अटॅक. आय वुड थिंक चेन्नईमध्ये 200 वगैरे होणार नाहीत. इनिशियली झाले तर होतील, पण लेटर ऑन द टुर्नामेंट आय थिंक इट विल बी अ 160-180 ट्रॅकच असतील. तर चेन्नईची टीम चेन्नईमध्ये चांगली करू शकते. 7 मॅचेस मिळतात तुम्हाला, तर त्यातल्या 5 जरी जिंकले तर देर इज अ चान्स. अदर अवेमध्ये 3 जिंकले तर यू आर थ्रू. म्हणजे टॉप 4 मध्ये तर येऊ शकता. 8 मॅचेस जिंकले की यू आर देअर अँड देअर अवे. तर आय वुड सजेस्ट चेन्नई शुड फोकस ऑन स्पिनिंग ट्रॅक्स अँड दे कॅन विन. कसा वाटलं तुम्हाला माझा अनालिसिस? होप यू विल लाईक इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.